नवीन लेसन मध्ये आपण पाहिलं की वर्ग समीकरण काय असतं आणि वर्ग समीकरण कशाला म्हणतात या ठिकाणी आपण दिलेलं पण आहे कशाला म्हणतात वर्ग समीकरण रे ज्या समीकरणामध्ये एकच चल असून चलाचा घातांक किती असते 2 असते काढून हे सगळे तो चलाचा घातांक 2 असतो त्याला वर्ग समीकरण वर्ग म्हणजे किती पाहिजे घातांक वर्ग म्हणजे घातांक किती पाहिजे वर्ग म्हणजे घातांक वर्ग म्हणजे घातांक किती पाहिजे आणि चल किती पाहिजे बाबा एक चल पाहिजे त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपण त्याचं सामान्य रूप पाहिजे काय असतं त्याचं सामान्य रूप वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय असतं x वर्ग अधिक bx प्लस c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं काय आहे सामान्य रूप आणि याच्यामध्ये a b c या काय आहेत वास्तविक संख्या आहे a ही शून्येतर संख्या आहे हे काय आहे शून्येतर शून्य नाही बरोबर आहे त्याच्यानंतर हा जो काही चल असतो x या एक लक्षात ठेवा हे जे a b c च्या किमती का याला सहगुणक म्हणतात काय म्हणतात सहगुणक x वर्गाचा सहगुणक कोणी x चा कोणी आणि हा तुमचा x चा घात शून्याचा सहगुणक म्हणजे ती स्थिर संख्या आहे बरोबर आहे स्थिरांक आहे तो त्याच्यानंतर हा जो x असतो या x च्या ज्या किमती निघत असतात ज्या किमती आपण डाव्या बाजूला टाकल्या आपल्याला बरोबर शून्य भेटत असतात बरोबर आहे आपण त्या संख्येला काय म्हणतो त्या संख्येला काय म्हणतो मुळे वर्ग समीकरणात काय म्हणतो मुळे ठीक आहे मग आता वर्ग समीकरणाची मूळ आहेत की नाही ते आपण चेक केलं त्यानंतर ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण केलेली आहे घेतलं का आपण घेतलं का हे क्वेश्चन घेतल्याला आपण 14 क्वेश्चन झाला का आपला डाव्या बाजूला एक पाचवा आणि सहावा राहिलेला आहे तर पाचवा आणि चौथा सारखाच होता ठीक आहे आणि सहाव्या सारखा जे आपण हा वरील पूर्ण करून टाकूया काय सांगितलं बघा बरं प्रश्न काय की 5m चा वर्ग अधिक 2m अधिक 5 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर काय येतं 0 येतं एक मूळ दिलेलं आहे आता हे एक मूळ म्हणजे कोणाची किंमत येईल एक मूळ म्हणजे कोणाची किंमत येईल कोणाची किंमत आहे हा c ची किंमत आहे की नाही c च्या जागेवर येऊ शकत नाही तरी मला वाटतं हे c ची किंमत नाहीये बरोबर आहे हो हे जे एक मूळ दिलेलं आहे हे समीकरणाचं काय असतं समीकरणाची उकल असते समीकरणाचं मूळ असतं मूळ मूळ म्हणजे कोणाची किंमत आहे ती कोणाची किंमत आहे सावळे हा तुम्ही गलत बोलायले आहात आपल्याला समीकरण सोडवायचे या समीकरणात चल कोणतं आहे त्या m ची जी किंमत असते का m असन x असन y असन t असन q असन s असन t असन जे असन ते असन त्याची किंमत त्याचं मूळ दिलेलं आहे म्हणजे त्याची किंमत आहे पण ही -7/5 कोणाची किंमत आहे कोणाची किंमत आहे बरं का बरेच लोक वर्गात असून जिवंत नसतात बरं तर मूळ दिलेलं आहे म्हणजे ही ना a ची किंमत आहे ना b ची किंमत आहे ना c ची किंमत आहे ही कोणाची किंमत आहे लक्षात ठेवा मूळ म्हणजे चलाची किंमत मला मूळ म्हणजे चलाची मला मूळ म्हणजे चलाची किंमत मूळ म्हणजे चलाची किंमत चला बरोबर एक मूळ दिलेलं आहे आपल्याला k ची किंमत काढायची आपण काय करतो ते पूर्ण समीकरण घेतो त्या पूर्ण समीकरणामध्ये m बरोबर त्याचं m ची किंमत आपल्याला मूळ दिलेलं आहे मूळ किती आहे -7/5 एक मूळ दिलेलं आहे म्हणजे ती कोणाची किंमत आहे कोणाची किंमत ती m ची तर ते m बरोबर काय ठेवणार मग -7/5 ठेवायचं म्हणजे कोणाचा वर्ग येईल मग 5 ला 5 m चा वर्ग म्हणजे m चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येईल -7/5 चा वर्ग येईल ठीक आहे इथं पण काय m आहे m च्या जागेवर काय 7/5 ठीक आहे आता याच्या याचा वर्ग काढला 7 चा वर्ग येतो 5 चा वर्ग येतो परंतु हा छेदामध्ये 25 आहे या 25 ला 5 ने जातो की नाही 5 1 5 5 5 25 त्याच्यामुळे आपण 5 लिहिलं तू म्हणसाल सर 5 चा वर्ग तर 25 होतो 5 चा वर्ग काय होतो तुम्ही 5 का म्हणून लिहिलं तुम्हाला हे नाही दिसलं का हे 5 पुढे गेलं बरोबर आहे इथं मी 25 नाही लिहिलं पण इकडे बघा तुम्ही 5 पुढे गेलो कारण ह्या 5 च्या वर्गाला म्हणजे 25 ला भाग दिला
5 1 5 5 5 काय होतं 25. याचा गुणाकार जर केला तर 20 साठी काय आलं 14. -14 होतं आणि -14 भागिले 5 सर्वांची छेद समान छेद समान झाले तर ही 49 हे प्लस मायनस काय होईल प्लस होईल आहे की नाही वेगवेगळं असलं तर प्लस असतं हे 49 मधून 14 झाला किती गेले राहिले 35 50 मधून 10 गेले राहिले 39 आणि 4 गेले 35 राहणार कारण 49 चे चिन्ह प्लस 35 चा किती भागायचा 5 5 ने भागल्यावर किती येते 5 1 5 35 ते 7 अधिक k बरोबर 0 येईल हा 7 इकडे आला हा काय होईल ठीक आहे सेम प्रश्न आहे तिन्ही पण इथं मूळ दिलेलं आहे मूळ काय दिलं x बरोबर 3 हे पण तसंच करायचं जमल का x बरोबर काय ठेवायचं फक्त 3 ठेवायचं कसं करणार ते काय समीकरण a x चा वर्ग -10x अधिक 3 बरोबर 0 याची किंमत काय दिली 3 याची किंमत 3 ठेवा इथे 3 ठेवलं a गुणिले 3 चा वर्ग 9 एक मिनिट 3 चा वर्ग नका देऊ काढू नका सध्या लिहा 3 चा वर्ग -10 गुणिले काय x बरोबर काय 3 अधिक 3 बरोबर 0 a गुणिले 3 चा वर्ग 9 ओके माइनस 9 3 30 अधिक 3 बरोबर 0 तर माइनस 30 आणि प्लस 3 किती होते 33 हां माइनस 27 वेगवेगळा असल्यावर 27 बरोबर 0 हा माइनस 27 काय केला इकडे घेतला प्लस होईल प्लस 27 9k बरोबर जर 27 तर 3 9 किती येतं 9 काय येतो शेवटी तुम्ही असं लिहू शकता उत्तर मध्ये हे बरोबर काय बाबा ठीक आहे लक्षात राहील कसं करायचं आता आपण समीकरण सोडवायची काय करायची समीकरण सोडवायची एक नवीन पद्धत पाहणार आहोत आणि समीकरण सोडवण्यासाठी आपण काय करणार आहे आपल्याला 3 पद्धती सांगितलेल्या आहेत परीक्षेला यातल्या 2 पद्धती कंपल्सरी उपयोगात येतात परीक्षेला याच्यातल्या 2 पद्धती कंपल्सरी उपयोगात येतात याच्यासाठी आपल्याला अवयव पाडता आले पाहिजे अवयव कशी पाडायचे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघा x चा वर्ग -4x - 5 किंवा 2m चा वर्ग -5m a वर्ग -25 याचे अवयव कसे पाडायचे सांगितलं तुम्हाला मी काय करायचं फक्त बघा ह्याचं जे सामान्य रूप आहे हे असतं ax चा वर्ग अधिक bx अधिक c च्या रूपामध्ये याच्यात काय करायचं कधी पण लक्ष द्या मुळाडोळी भगान काय करायचं बघा मी तुम्हाला सांगतो बरं का काय करायचं याच्यामध्ये काय करायचंय याच्यामध्ये तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तर a आणि c चा गुणाकार करायचा बरं काय करायचं a आणि c चा गुणाकार करायचा a आणि c चा जो गुणाकार येईल तो गुणाकार असा लिहायचा आणि या ठिकाणी काय करायचं मग त्याची काय करायची अवयव काढायचे अवयव काय काय येणार a आणि c जो गुणाकार आला त्याचे अवयव काही ना काहीतरी कोणत्या तरी दोन संख्येचा जो गुणाकार असणार आहे कोणत्या दोन संख्येचा जसं की उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं तर a c चा गुणाकार करायचा त्याचे दोन मुळे येणार x1 आणि x2 या x1 आणि x2 चा गुणाकार हा असणार x1 आणि x2 चा गुणाकार काय असणार हा असणार परंतु या दोघांची बेरीज ही तुमची काय असणार आहे b असणार काय असणार तुमची बेरीज काय असणार आहे b असणार हे तुम्हाला जनरल मध्ये सांगितलं आता बघा याच्यामध्ये इथं बघा s चं सगळं किती इथं a ची किंमत किती आहे 1 आणि b c ची किंमत किती आहे 5 गुणाकार केला किती आहे त्याचा गुणाकार 5 1 फक्त कॉन्स्टंट नंबरचा गुणाकार करायचा 1 आणि हे 5 5 1 ते झाले -5 आता -5 चे अवयव काय काय येऊ शकते -5 चे अवयव येऊ शकतात 5 1 5 1 5 5 एकच दिसते काही वेगळं नाही त्याच्यामध्ये बरोबर आहे तर 5 आणि 1 या ठिकाणी 5 1 5 चे अवयव दोन्ही चिव राहिले 5 1 5 दुसरं काहीच नाही कारण ती मूळ संख्या आहे मूळ संख्येचे अवयव फक्त दोघंच येतात 1 आणि 5 ती आणि 1 ही संख्या आणि 1 येत असतात आपण काय करतो याची घेतो 5 आणि 1
आता व्यवस्थित जर पाहिलं तर 5 मधून 1 गेल्यावर बी राहतो, बी मध्ये 4 राहतो, बरोबर आहे की नाही? मग 4 आला म्हणजे त्याची वजाबाकी झालेली आहे. लहान संख्या आणि काय झालेली आहे? वजाबाकी झाली, म्हणजे दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहे. काय दोघांचे चिन्ह वेगवेगळे. याला काय करायचं सिम्पली एक इथं 4चं चिन्ह काय आलं? मायनस आलं, म्हणजे मोठं चिन्ह मायनस, मोठं चिन्ह काय मायनस. ज्यावेळी गुणाकार मायनस आला की समजायचं 100% दोघांचे चिन्ह वेगवेगळे, दोघांचे चिन्ह कसे वेगवेगळे. अशा वेळी काय करायचं? दोघांचे चिन्ह वेगवेगळे असल्याशिवाय गुणाकार मायनस येत नाही. 100% वजाबाकी झाली. 5 मधून 1 गेलं, 4 राहिले. आपण घ्या -5ला, या -5 ची आवड काय घेतले? -5 प्लस 1, म्हणून या -4ला -5 प्लस 1 म्हणजे 5 मधून 1 गेलं किती राहतं? 5 मधून 1 गेलं किती राहतं? 4. आता इथे 2 जोड्या तयार केल्या, पहिली एक जोडी दुसरी एक जोडी, याच्यात काहीतरी कॉमन निघतं, याच्यामध्ये सुद्धा काहीतरी कॉमन निघतं. इथे x आहे आणि इथे पण x आहे, दोघांमधला x कॉमन काढला. पावसामध्ये x चा वर्ग होता, x चा वर्ग पैकी 1 x काढला, राहिला 1 x. त्याच्यातला x बाहेर घेतला, इथे काय राहिलं? -5 राहिलं. इकडे मी काहीच कॉमन नाही घेतलं, म्हणजे 1 कॉमन काढ, एका कंसात तुम्ही x आधी 1 लिहा बाहेरचं, हे आतलं x काढता आली पाहिजे. ठीक आहे, समजलं? हे अडचण, एक तकलीफ. ओके. त्याच्यानंतर हे बघा, याचे अवयव कसे काढायचे? तर काही कॉमन निघतं का? काय कॉमन निघतं? मला वाटतं काहीतरी कॉमन निघतं. m कॉमन निघतं का? m जर कॉमन काढलं कंसामध्ये इथे काय आहे? 2m, इथे आहे -5, इथे काय आहे? -5. याचं कसं करायचं? इथं a² - b² चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. a - b गुणिले a + b. तर a - b गुणिले a + b. a - b म्हणजे काय? a - 5, a + b म्हणजे a + 5 असं लिहायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने करायचंय. हे लिहून घ्या.